मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनील तटकरे यांनी भेट घेतलेली आहे। ही भेट सदिच्छा भेट होती असं तटकरेंनी म्हटलंय। तसंच तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात, त्यामुळे वेळ लागत असल्याचंही यावेळेला तटकरेंनी स्पष्ट केलंय। 2 दिवसात राज्य सरकारबद्दल निर्णय होणार हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे। प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं असं वक्तव्य विकास ठाकरेंनी केलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर विकास ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। तर हायकमांडशी चर्चा करूनच आपण भाष्य करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। दरम्यान प्रत्येकाला व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार असल्याचंही ते म्हणाले। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। फडणवीस यांच्या सागर बंगला या शासकीय निवासस्थानी सुनील तटकरेंनी फडणवीसांशी चर्चा केली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल तटकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातल्या काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं असा खोचक सल्ला सावनेरमधील भाजपचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख यांनी दिलाय। यंदा महायुतीला दणदणीत यश मिळालं असून काँग्रेसने केवळ 16 जागा जिंकल्याची तुलनात्मक आकडेवारी सादर करत काँग्रेसला त्यांनी खोचक सल्ला दिलाय। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। अदानी प्रकरणावर विरोधकांनी चर्चेची मागणी केल्यानं लोकसभेमध्ये गदारोळ झाला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। तर उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा कामकाज सुरू होणार आहे। या राज्यातील राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे। आंध्र प्रदेशातील 3, ओडिशा, पश्चिम बंगाल, हरियाणातील एका जागेसाठी 20 डिसेंबरला पोटनिवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीत पदाधिकारी नाराज असल्याचं दिसून आलं। तसंच आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची इच्छा ही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मात्र मित्रपक्षांच्या कामकाजाबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं यावेळेला म्हटलेलं आहे। महायुती सरकार स्थापनेपूर्वी मंत्रिपदावरून दावेदारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते। दरम्यान मंत्रिपदासह पालकमंत्रीपदावरूनही तिढा असल्याचं कळतं। मराठा महासंघानं देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा जाहीर केलाय। फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी भूमिका मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजी दहातोंडेंनी झी24 तासकडे मांडली आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचं नेतृत्व करतात असंही संभाजी दहातोंडेंनी म्हटलंय। संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आतापर्यंत हे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होतं, त्यामुळे हे शिवसेनेलाच मिळावं अशी मागणी आहे। त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाडे दोघेही पालकमंत्री पदावर अडून बसले आहेत असं सूत्रांकडून कळतंय। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी कुणालाही मुख्यमंत्री केलं तरी आमचा पाठिंबा असेल असं शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांनी म्हटलेलं आहे। सोबतच मला मंत्रिपदाची संधी मिळाल्यास मतदारसंघासह जिल्ह्याचा विकास करणार असंही लंघे म्हणाले। 3 पक्षांचं सरकार असल्यानं चर्चांना वेळ लागतोय अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे। तर लवकरच सरकार स्थापन होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री पदाचा निर्णय एकत्र बसून घेणार असून नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये शपथविधी होणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली आहे। मुख्यमंत्री पदाबाबत मुनगंटीवारांनी मोठं विधान केलंय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केली आहे। तर सीएम पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले। पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत यासाठी सारसबाग सिद्धिविनायक गणपतीला साकडं घालून आरती केली। मात्र यावेळी पुण्याचे पालकमंत्री त्यांच्याबाबत मागणी केली नसल्यामुळे पुण्याचा पालकमंत्री कोण त्यावर संभ्रम दिसून येतो। अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी अशी इच्छा शिरूर हवेलीचे महायुतीचे नवनिर्वाचित आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केली आहे। तर घोडगंगा आणि यशवंत सहकारी साखर कारखाने अजित पवारांच्या मदतीनं वर्षभरात सुरू करणार असंही कटके म्हणाले। महाविकास आघाडीला मोठी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नसल्यामुळे ते नाराज असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। तसंच विरोधकांचा रडीचा डाव आहे, जेव्हा लोकसभेत त्यांना यश मिळालं तेव्हा त्यांचं कर्तृत्व आणि आम्हाला यश मिळालं तर ईव्हीएम वर दोष देतात, हे दुटप्पी धोरण आहे असं म्हणून ही यावेळेला सुनील तटकरे यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला। ईव्हीएम बाबत सुप्रीम कोर्टानं उत्तर दिले अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। विरोधकांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला। श्रीवर्धनमधील पराभूत अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनीही आपल्या पराभवाला ईव्हीएमच जबाबदार असल्याचा आरोप केलाय। ज्या पद्धतीनं आम्ही प्रचार केला, लोकांचा प्रतिसाद पाहता 4000 इतकी कमी मतं आपल्याला मिळणं शक्यच नसल्याचं त्यांनी म्हटलंय। या संदर्भात त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन दिलंय। जनता ईव्हीएम बाधित उमेदवार पक्षांना एकत्र करून आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकूर यांनी दिला।
ईव्हीएम मध्ये गडबड असण्याची शक्यता असल्याचं रोहित पवारांनी म्हटले. त्यामुळे निवडणूक आयोगानं आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावी, आमच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये चिकित्सा व्हावी, निवडणूक आयोगानं आमची शंका दूर करावी, असं यावेळेला रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी मशीन मतमोजणीवर संशय घेतलाय. त्यामुळे औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबादमध्येही उमेदवार राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले तेव्हा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले नाहीत. पण महायुतीचं यश पाहिल्यानंतर ईव्हीएमवरून संशयाचं वातावरण निर्माण केलं जातं. यावर महाविकास आघाडीने आत्मचिंतन करावं असा टोला बावनकुळेंनी लगावलाय. ईव्हीएम विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वकिलांची टीम उभी करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. राज्य पातळी आणि केंद्र पातळीवर कायदेशीर लढाई लढण्याची तयारी केली जाते. सांगलीच्या विटा शहरामध्ये ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. यावेळी संतप्त आंदोलकांनी ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा देत प्रतिकात्मक ईव्हीएमचं दहन केलं. दरम्यान संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमचं काय होतं याची चिंता करू नये, राम नाम जपावं आणि सिल्वर ओकवर जावं असा राऊतांना टोला लगावलेला आहे. ख्रिश्चन धर्माचं पालन करणारी व्यक्ती हिंदू धर्मात आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नाही असं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टानं दिलंय. हिंदू धर्मातील आरक्षणाच्या लाभासाठी एका महिलेनं याचिका दाखल केली होती, मात्र सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळली. मुंबई IIM मध्ये यंदा 276 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे. मोठ्या कंपन्यांकडून IIM मधून कॅम्पस प्लेसमेंट केली आहे. काही खासगी कंपन्यांकडून 142 विद्यार्थ्यांना प्री प्लेसमेंट ऑफर्स आहेत. यंदाच्या वर्षाचं विशेष म्हणजे यावर्षी 18 नव्या कंपन्या या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या, तर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सरासरी पॅकेजमध्ये भरीव वाढ दिसते. एसटी बस कर्मचाऱ्याचा अडकलेला बोनस त्यांना तातडीने द्या असे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परिवहन प्रशासनाला दिले.